हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपला आज आग्रा टूर आहे आणि या आग्रा टूर मध्ये ताजमहलचे जे वैशिष्ट्य आहे ते आपण इथे पाहणार आहे. तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला हे खूप जास्त कामात येणार आहे. तुम्ही पाहू शकता हे जे नक्षीकाम केलेलं आहे, तर हे नक्षीकाम म्हणजे मुघल स्टाईल जी आहे आर्किटेक्चरची त्यामध्ये करण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथून ह्या ज्या बॉर्डर लाईन तुम्हाला दिसत आहे, या बॉर्डर लाईन म्हणजे एकाच दगडामध्ये हे सगळं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे आणि तेही हाताने करण्यात आलं आहे. असं वाटतं की हे जे काम आहे ते मशीन द्वारे करण्यात आलं आहे, परंतु त्या काळामध्ये मशीन नव्हत्या. एक एक फ्लावर जे आहे ते बनवायला बरेच दिवस लागलेले आहे. त्यानंतर या फ्लावरच्या वरती तुम्हाला हे जे वेगवेगळ्या रंगाचे जे पेंटिंग दिसत आहे, पण ही पेंटिंग नाहीये. तर हे स्टोन आहे. ठीक आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये भरभराट व्हावी म्हणून वेगवेगळे स्टोन आपल्या हातामध्ये घालतो, अंगठीमध्ये. ज्यामध्ये रुबी आहे, पन्ना आहे. ठीक आहे. तर हे जे स्टोन आहे अतिशय किमती स्टोन आहे. तर याचा जबरदस्त वापर इथे करण्यात आला आहे. आणि हे जे आहे हे पेंटिंग नाही, स्टोन आहे आणि रात्री हे जे स्टोन आहे ते चमकतात. आणि म्हणून ताजमहल जो आहे तो जगातलं 7वं आश्चर्य आहे, की तिथे कुठल्याच गोष्टीची जी कमतरता आहे ती करण्यात आलेली नाहीये. आणि हे जे स्टोन आहे ते चिकटवण्यासाठी इथे चुना, शहद आणि राईस यांच्या पेस्टचा वापर करण्यात आला आहे, ज्या अनेक वर्षांपर्यंत अतिशय चांगली मजबूती जी आहे ती या वर्कला प्रदान करतायत. ती अजिबात निघालेली नाहीये. आणि तुम्ही इकडे पाहू शकता की हे जे जाळी तुम्हाला दिसतंय ती एकाच दगडामध्ये तयार करण्यात आलेले हे जाळी काम आहे, जे तुम्हाला मुघल आर्किटेक्चर मध्येच पाहायला मिळतं. ठीक आहे. तर हा ताजमहाल आहे. ताजमहाल पाहून मला अतिशय आनंद झाला, कारण असं आर्किटेक्चर मी आजपर्यंत बघितलं नाही. तुम्हाला जर हे आर्किटेक्चर डोळ्यांनी पाहायचं असेल तर तुम्हाला ताजमहल पाहण्यास नक्कीच यावं लागेल. पुन्हा जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.